नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी, विषय आहे मॅथ्स पार्ट 1, वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40। तर सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की अशा प्रकारच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहेत, तुम्ही जाऊन प्लेलिस्ट आणि कोर्स पाहू शकता। इयत्ता 9वी आणि 10वी दोन्ही वर्गांच्या इयत्ता प्रथम घटक चाचणी परीक्षा, द्वितीय घटक चाचणी परीक्षा, प्रथम सत्र, द्वितीय सत्र अशा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळणार आहेत। खूप साऱ्या मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहता येतील आणि त्या प्रश्नपत्रिकेचा अधिक अभ्यास केला तर तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे। चला तर मग प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्नपत्रिकेचं आपण स्वरूप पाहणार आहोत, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, कसे प्रश्न असतात आणि कसा अभ्यास केला पाहिजे याविषयी संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये सांगणार। व्हिडिओ स्किप करू नका, आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि चला तर मग सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो। तुम्हाला 4 मार्क्ससाठी ऑप्शन विचारलेले आहेत, 4 प्रश्न असतात। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन पाहू शकताय, व्हॉट इज द अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास 25 अँड 35। या दोन्हीचा अप्पर क्लास सांगितलेला आहे। अप्पर क्लास म्हणजे वरचा क्लास 25 येणार आहे आणि लोअर क्लास 35। इफ 3x + 5x = 9 अँड 5x + 3x = 7 देन द व्हॉट द व्हॅल्यू ऑफ x + y। एक्स आणि वायची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी दोन्हींचं आपलं तुम्हाला सायमल्टेनियसली इक्वेशन सोडावं लागेल। याचा आन्सर येत आहे 2। 24 bananas were distributed between the Shubham and Anil and there the ratio of 3:5. How many bananas did Shubham get? जर 24 बनाना जे केळी आहेत ते शुभम आणि अनिलमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केले दोघांना 3:5 या रेशोमध्ये, तर शुभमला किती केळी जातील, तर 9 जाणार आहेत, असा हा रेशो आहे। देन नेक्स्ट थर्ड विचारलेला आहे तुम्हाला, अ पर्सन अर्न द इन्कम ड्युरिंग द फायनान्शियल इयर 17-18 म्हणजे 17-18, दिस इज द असेसमेंट इयर इज। असेसमेंट इयर काय येणार, याचं 18 आणि 19 येणार आहे। जर फायनान्शियल इयर हे 17-18 असेल तर असेसमेंट इयर 18-19 असणार आहे। सॉल्व द फॉलोइंग, अलका स्पेंड 90% ऑफ द मनी ऑफ द रिसिव्स एव्हरी मंथ अँड द सेव्स ऑफ 120। हाऊ मच मनी क्लास डूज द गेट मंथली। तर तिचं 90% मनी जे आहे ती रिसिव्ह एव्हरी मंथला तिला येत आहे आणि ते सेव्ह त्याची 120% करत आहे। मग हाऊ मच मंथली, तर मंथली किती होणार आहे, तर 10% जर 120चे आपण केले तर तिथे किती होणार, तर 120 रुपये जर आपण केले तर 0.1 × m = 120 = 1720। म्हणजेच काय होणार, आपण एमने जर मल्टिप्लाय केलं तर 120/0.1 म्हणजे 1200 मंथली ती हे करत आहे। ओके, त्याचा आन्सर येते 1200। राईट द सॉल्व इक्वेशन x + y = 10 असं जर असेल तर याची व्हॅल्यू तुम्हाला काढावं लागेल। याचं तुम्हाला फक्त 2 सोल्युशन त्यांनी तुमच्या मनाने सांगितले, इथं काही तुम्हाला कुठलाही क्रायटेरिया दिलेली नाही आहे। त्यामुळे एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल आणि वायची व्हॅल्यू 9 असेल तर टोटल आपली 10 येणार आहे। 5 आणि 5 असेल तरी 10 येणार, असे 2 इक्वेशन मनाने तुम्ही टाकून द्या पटकन। राईट एनी 2 टाईप्स ऑफ द टॅक्सेस। टॅक्सेस आपले डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स। डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्टमध्ये आपले खूप सारे टॅक्स पूर्वी होते परंतु आता एकच आहे, GST। देन राईट द ratio of the reduce the radius of the diameter of the circle, d is equal to 2r r2q is equal to r2r is equal to 1/2, ratio is the 1/2। सॉल्व एनी ॲक्टिव्हिटी। ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व करायची, याच्यामध्ये 5 सोपे आहे। 0 to 33 दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी 3 दिलेली आहे, लेस दॅन टाईप ऑफ फ्रिक्वेन्सी। आपण काय करतो, याच्यामध्ये हे टोटल मिळवत पुढे जातो। अतिशय सोपा हा फॉर्मॅट आहे। 3 आणि 15 किती झाले, 3 + 15 18, 18 + 20 38 आणि 38 + 12 इथे 12 is equal to 50 म्हणजे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आपली 50 आलेली आहे। याची टोटल आपली 50 आलेली आहे म्हणजे आपले उत्तर करेक्ट आहे। एवढी सोपी ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A मध्ये येते आणि तुम्हाला आउट ऑफ गुण इथे मिळतात। तर नेक्स्ट एनी 2 आहे, त्यामुळे इथे 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, ते आपण पाहिलेली आणि या तिन्हीपैकी आपण कुठल्याही 2 सोडू शकतो। इथे सोबत तुम्हाला 15:25 दिलेला आहे म्हणजे 15/25। या दोन्हींना एका कॉमन संख्येने मल्टिप्लाय करून आपण त्याचा रेशो काढून घेणार। 60/100 इज 60% त्याचा आलेला आहे। देन द इफ द एक्स इज जॉमेट्रिक मीन्स अँड 25 and 4 देन द व्हॅल्यू ऑफ एक्स कम्प्लीट फॉलोइंग द ॲक्टिव्हिटी आपलं फॉलोइंग करायची आहे। एक्स इज द जॉमेट्रिकल मीन ऑफ द 25 and 4। 25 × 4 जर केलं तर 100 आणि त्याचा स्क्वेअर जर केलं तर 10 याचा आन्सर येत आहे। एवढ्या सोप्या ॲक्टिव्हिटी आहेत। देन मोठे क्वेश्चन्स आहेत बघा, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा। हे मी सगळे मोठे क्वेश्चन सोडून दिलेले नाही आहेत, परंतु शॉर्टकटमध्ये मी तिथे काही आन्सर लिहिलेले आहेत, तुम्हाला समजले तर बघा, नाही समजले तर प्रत्येक आन्सरचा चांगला अभ्यास करा। तुमच्यासमोर टेक्स्टबुक घ्या, नोटबुक घ्या, डायजेस्ट घ्या आणि त्याचा सराव करा। चांगल्या प्रकारे
अभ्यास करा. अशा प्रकारच्या जर मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास नक्कीच चांगले गुण मिळणार आहेत. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व एनी वन ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 2A इयत्ता 9वी 10वी दोन्हीसाठी पण ॲक्टिव्हिटी असतात. क्वेश्चन नंबर 2A मध्ये 4 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 मार्क असे 7 मार्क्सच्या तुम्हाला ॲक्टिव्हिटी असतात आणि त्या समोर दिले असतं तुम्हाला टोटल करायचे असते. या ठिकाणी पहा 5 15 टोटल लिहायचे फक्त. या ठिकाणी 10 5 ही आता ही कशी करणार तुम्ही तर 35 तुम्हाला डिवाईड करायचे आहेत. म्हणजे आपण इथे 10 आणि 5 असं करून टाकून देणार आहोत. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे बंच बनवायचं आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये टिक मार्क करायचे आहे फक्त. इथे सुद्धा नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिली आहे. 5 इज ॲडेड विच द नंबर वी गेट द 14. 9 जर ॲड केलं तर 9 + 5 14 x + 5 = 14. 14 - 5 आणि जर 14मधून 5 मायनस केलं तर 9 येतील. म्हणजेच तुमचं नंबर ऑफ द रीडिंग इज 9 येणार आहे. हा मोठे ब्रीफ क्वेश्चन आहेत. सॉल्व एनी 2 कोणतेही 2 सोडवायचे आहेत म्हणजे 3 गुणांसाठी असणार आहेत. 4 दिलेले आहेत तुम्हाला. 4पैकी कुठलेही जे तुम्हाला सोपे वाटतील ते हे पहा. हे 4 दिलेले आहेत. तुम्हाला यातील कुठले सोपे वाटतात ते तुम्ही सोडवा. ॲक्टिव्हिटीसुद्धा सोपीच आहे परंतु ही मोठी वाटते मुलांना. मीन काढायला खूप सोपं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या आहेत. मीडियन काढायचं आहे तुम्हाला तर यासाठी तुम्ही काय करणार आहात त्याचा फॉर्म्युला तुम्ही लिहिणार आहात. 5वी आणि 6वी जे टर्म्स आहे 5 आणि 6 एका डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डरमध्ये करा. त्याची 5वी आणि 6वी टर्म डिवायडेड बाय 2 म्हणजे 5वी टर्म येते 32 6वी टर्म येते 33. दोन्हीचे टोटल डिवायडेड बाय 2 जर केले तर 65/2 आणि मीडियन येणार 32.5 असं तुमचं मीडियन येणार आहे. अशा प्रकारे इथे सुद्धा दिसते मिस्टर शेरकर स्पेंड द 60% हॅज द इन्कम अँड फ्रॉम द बॅलन्स ही डोनेट द 33,000 ऑफ ॲन ऑरपँग आणि इथे काय दिले ही इज देन द लेफ्ट ऑफ 3,200. वॉट इज द इन्कम. त्यांचं इन्कम काढायचं आहे तुम्हाला तर या ठिकाणी इन्कमसुद्धा दिलेलं आहे 8,750. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला विचारलेला आहे. सॉल्व द एनी 2 फॉलोइंग. तर तुम्हाला इथे ही इज द ट्री प्लांटेशन प्रोजेक्ट ऑफ द सर्टन स्कूल देअर द 45 स्टुडंट ऑफ द हेरिटेज सीन्स अँड द रेकॉर्ड द ट्री प्लांट अँड ईच स्टुडंट टू गिवन बिलो. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तुम्हाला इथे काढायचं आहे फ्रिक्वेन्सीचं. तर काही मुलांनी 3 झाडे लावले आहेत. काहींनी 4 काहींनी 5 काहींनी 7. तर फ्रिक्वेन्सी 7 किती जणांनी लावले आहेत 5 किती जणांनी लावले आहेत तर काउंटिंग आपला करावं लागेल आणि त्याचं फ्रिक्वेन्सी काय करावं लागेल आपल्याला टोटल करावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला चार्ट बनवावं लागणार आहे. देन नेक्स्ट तुम्हाला हा सॉल्व करायचा आहे. बऱ्याच मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन होतं परंतु सोडवलं तर सोपं आहे. देन नेक्स्ट द सम ऑफ द एज ऑफ प्रियांका अँड दीपिका 34 अँड द प्रियांका इज द एल्डर अँड दीपिका 6 years इज द फाइंड द टुडेज एज. दोघी बहिणी आहेत त्यांच्या दोघींच्या वयाची बेरीज. द सम ऑफ द एजेस ऑफ प्रियांका दीपिका इज 34 years. 34 येत आहे. प्रियांका इज एल्डर. प्रियांका ही मोठी आहे दीपिकापेक्षा 6 वर्षाने. देन द फाइंड देअर टुडेज एज. त्यांचं एज काढावं लागेल. 20 + डी डॉटर 34 पी डी इज इक्वल टू प्रियांकाचं जर असेल तर 34 - 20 म्हणजे डी इज इक्वल टू दीपालीचं वय येते 14 years आणि प्रियांकाचं वय येते 20 years. अशा प्रकारे त्यांचं वय आपण इथे शॉर्टमध्ये काढलेलं आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. मी फक्त इथे समजण्यासाठी केलेलं आहे. देन नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 विचारलेलं आहे. एनी सॉल्व द एनी फॉलोइंग. तर इथे दोन्ही क्वेश्चन आहेत पहा या ठिकाणी. हा लास्टचा जो आहे मी हा सोडवलेला नाही हा सोडून दिला आहे तुम्हाला. ओनली 1 सोडवायचा होता म्हणून 1 सोडवलेचा ट्राय केलेला आहे. The price of the 3 chairs and the mic is the 32 tables and the 4,500 rupees. 3 चेअर आणि 32 टेबल्सची किंमत आहे 4,500 रुपीज अँड प्राईज ऑफ द 5 चेअर्स अँड 3 टेबल्स 7,000. 5 चेअर्स म्हणजे खुर्ची आणि 3 टेबलची किंमत आहे 7,000. देन फाइंड द टोटल प्राईज ऑफ 2 चेअर आणि 2 टेबलची किंमत किती झाली तर आपण इथं दिले 5C. C म्हणजे चेअर आणि T म्हणजे टेबल. 5C + 3T इज इक्वल टू 7,000. 3C + 6T इज इक्वल टू 13,500 आणि यांची टोटल करून आपण कॅल्क्युलेशन जर केलं 2C + 2Tचं तर इथं डायरेक्ट 4,000 त्याचा अमाऊंट आलेलं आहे. फायनल आन्सर तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या. लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि काय असेल तर कमेंट्स नक्की करा. भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये.